हालेलुया. हालेलुया. या आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. दुसऱ्या तिमोथेला पत्र याचा 3रा अध्याय. दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 14 ते 17 वचन आपण वाचूया. तिमोथेला दुसरे पत्र 3रा अध्याय 14 ते 17 वचन. वाचू आपण कुठेतरी. दुसरे तिमोथी 3रा अध्याय. तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्यामध्ये टिकून राहा, कारण तू त्या कोणापासून शिकलास हे तुला ठाऊक आहे. आणखी तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहे. ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहेत. संपूर्ण शास्त्रलेख देवाशी प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावे. आमेन. हालेलुया. पहा, देवाचं वचन म्हणतो, पौल या ठिकाणी तिमोथेला सांगत आहे की तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहे. हे वचन तू कोणापासून शिकलास आणि ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्यामध्ये टिकून राहा, कारण हे तू कोणापासून शिकलास हे तुला ठाऊक आहे. आणि तो पुढे त्याला असं म्हणत आहे की तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहे, ते तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहे. पहा, देवाचं वचन आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे तारण प्राप्त होणार आहे त्या तारणाचं ज्ञान देण्याकरता देवाचं वचन हे समर्थ आहे. हे आम्हाला ज्ञान देतो की मनुष्याचं तारण कशा प्रकारे होऊ शकतो. आणि पुढे तो असं म्हणत आहे, संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे. तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज असावा. हालेलुया. आम्ही मागच्या फेलोशिपमध्ये पण देवाच्या माणसाबद्दल शिकलो होतो ना, देवाचा माणूस. आणि आज आम्ही पाहतो की देवाचा माणूस हा प्रत्येक चांगल्या कामाकरता काय असावा? सज्ज असावा. त्याकरता आजचा जो हा विषय आहे की आम्हाला पवित्र शास्त्राची अधिक माहिती असणं किंवा वचनामध्ये आम्ही अधिक वाढत जाणं हे फार गरजेचं आहे. कशा करता की हे वचनच जे आहे ते तारण देण्याकरता समर्थ आहे. कोणतीच गोष्ट असं नाही की मनुष्याचं तारण करू शकते. केवळ देवाचं वचनच आहे की जे मनुष्याचं तारण करणार. एखाद्या व्यक्तीला जेव्हा वचन कळतो तेव्हाच त्याचं तारण होणार आहे. आणि म्हणून शास्त्राची माहिती असते किंवा आपण जे सेवक आहोत ते आम्ही अधिक देवाच्या वचनामध्ये पारंगत होत जाणं किंवा त्या वचनाचं मनन करत राहणं, अभ्यास करत राहणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण की देवाचा माणूस प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज असावा आणि पूर्ण असावा असं देवाचं वचन म्हणतो. तर कसं पूर्ण होणार आहे? जेव्हा मी देवाच्या वचनामध्ये वाढत जाणार आहोत तेव्हाच आम्ही देवाच्या वचनामध्ये आणि चांगल्या कामासाठी आम्ही सज्ज राहणार आहोत. आम्हाला 2 उदाहरणं या ठिकाणामध्ये सांगतो. आम्हाला वाचायला वेळ नाही आहे, आपल्याकडे थोडासाच वेळ असतो. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 8वा अध्याय त्याचं 29 ते 31 वचन आपण वाचूया आणि तिची पूर्ण स्टोरी आम्हाला माहीत आहे. प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय 29 ते 31 वचन. प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवले तरी मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले. हालेलुया. आम्हाला माहित आहे की ज्यावेळेस एक षंड येरुशलेम मध्ये देवाची भक्ती करण्यासाठी आला होता
आणि तो पुन्हा परत जाताना रथामध्ये बसून यशया संदेशाचा ग्रंथ वाचत होता. त्याला त्याच्यातलं काही समजत नाही, परंतु देवाच्या आत्म्याने फिलिपाला त्याच्याकडे पाठवलं आणि त्याला सांगितले की जाऊन तो रथ गाठ. आणि जेव्हा फिलिपाने रथ गाठला आणि मी काय पाहतो की हा जो षंड आहे, हा जो अधिकारी आहे, हा रथामध्ये बसून यशाचा ग्रंथ वाचत आहे. असं लिहिलंय की त्याने त्याला वचन वाचताना ऐकलं. म्हणजे काय, तो वचन मनातल्या मनात वाचत होता का? जर फिलिपाने ऐकलं तो कसं वाचत होता? हा बोला सर, कसं वाचत होता? हा, मनातल्या मनात वाचत नाहीये. तो कसं वाचत आहे? वचन मोठ्याने वाचत आहे. आणि ज्यावेळेस तो वचन वाचत आहे, फिलिपाने ऐकलं आणि फिलिपाने त्याला प्रश्न केला की जे तू वाचतो ते तुला समजतो का? आणि मग तो म्हणाला, प्रामाणिकपणे हे त्याने सांगितलं की कोणीतरी मला मार्ग दाखवल्याशिवाय मला कसं समजणार आहे. पुष्कळ लोक वचन वाचतात, पुष्कळ लोक पवित्र शास्त्र वाचतात. आम्ही बऱ्याचशा लोकांना बायबल देतो, आम्ही बऱ्याचशा लोकांना नवीन करार देतो, पण आम्ही त्यांना विचारतो का की परत तुम्ही जे वाचता तुम्हाला समजतो का? आमचं काम फक्त नवीन करार देणं इतक्यापुरतं मर्यादित नाही आहे की आम्ही त्यांचा फॉलोअप घ्यायला पाहिजे किंवा त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही वाचलं का आणि वाचल्यानंतर तुम्हाला समजलं का. आणि जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं तारण नाही होणार. हा यशाचा ग्रंथ वाचत तर आहे परंतु त्याला समजत नाहीये. त्याने म्हटलं की कोणीतरी मला मार्ग दाखवल्याशिवाय मला कसं समजेल. आणि मग त्याने फिलिपाला वर यायला सांगितलं आणि फिलिप त्याच्या बाजूला बसला. आणि आम्ही पुढे पाहतो, आम्ही वाचणार नाही की त्या ठिकाणामध्ये तो यशाचा ग्रंथ वाचत होता. त्या ठिकाणामध्ये त्याने येशू ख्रिस्ताबद्दलची जी गोष्ट यशाने भविष्यवाणी केलेली आहे ते तो वाचत असताना तो षंडाने त्याला विचारलं, फिलिपाला, भविष्यवाणी कोणाबद्दल लिहित आहे? स्वतःबद्दल लिहित आहे किंवा दुसऱ्या कोणाबद्दल लिहित आहे? तेव्हा वचन असं सांगतो, फिलिपाने त्या शास्त्रलेखापासून आरंभ करून येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्याला सांगितली. हालेलुया. काय सांगितली? यशामधल्या त्या शास्त्रलेखापासून सुरुवात केलं आणि येशूची काय सांगितली? सुवार्ता सांगितली. आणि मग ते सांगत असताना ते जात असता पुढे त्यांना एका ठिकाणी एक तळ दिसला, पाणवठा दिसला आणि षंडाने म्हटलं फिलिपाला, इथं पाणी आहे, मला बप्तिस्मा घ्यायला काय अडचण आहे? हालेलुया. पहा, जेव्हा तो वचन त्याला उलगडा झाला, जेव्हा षंडाला वचन कळालं की सुवार्ता काय आहे, यशया कुणाबद्दल लिहित आहे, यशाने कुणाबद्दल सांगितलेलं आहे, आणि ज्यावेळेस फिलिपाने तो जो वाचत असलेल्या शास्त्रलेखाचा उलगडा त्याला करून सांगितला, त्यावेळेस त्याला कळाले की ही सुवार्ता आहे आणि माझं तारण होण्याकरता मला बप्तिस्मा घेणं आवश्यक आहे. मार्क 16:15-16 काय म्हणतो की जो विश्वास ठेवतो आणि बप्तिस्मा घेतो त्याचं तारण होतो. आम्ही फक्त नवीन करार देण्यापुरतं, एखादा टॅक्स देण्यापुरतं मर्यादित न राहता आमची गरज ही आहे की आम्ही प्रत्येक व्यक्तीला विचारावं की तुम्ही वाचता का आणि तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजतो का. हालेलुया. आणि मग आमचं काम आहे की आम्ही त्यांना उलगडा करून सांगायला पाहिजे. आणि केव्हा आम्ही सांगू शकणार आहोत? जेव्हा आम्हाला माहीत असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही लोकांनी किंवा देवाच्या सेवकांनी अधिकाधिक देवाच्या वचनामध्ये वाढत जाणं, अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही पूर्ण होऊ शकतो. फिलिपाने तिमोथेला असं का म्हटलं की तुला बाळपणापासून शास्त्रलेख माहीत आहे. दुसऱ्या तिमोथेच्या पत्रामध्ये त्याचा पहिला अध्याय, दुसऱ्या तिमोथेमध्येच त्याचा पहिला अध्याय आणि 5वं वचन आपण वाचूया. दुसरे तिमोथी 1:5. जो विश्वास पहिल्याने तुझी आजी लुईस तिच्यामध्ये होता, तुझी आई युनिके हिच्यामध्येही होता आणि तोच तुझ्यामध्ये आहे असा मला भरोसा आहे. एवढंच आहे का तिथं? पुढं वचन काय लिहिले की त्याची आठवण मला येते असं पाऊल म्हणतो. पंडित रमाबाईच्या बायबलमध्ये आहे, त्याची आठवण मला येते. म्हणजे पाऊलाला हे माहित आहे की फिलिपामध्ये जो विश्वास आहे तो विश्वास त्याच्या आजीमधून आणि त्याच्या आईमधून तिमोथेमध्ये आलेला आहे. क्षमा करा, तिमोथेमध्ये आलेला आहे. म्हणजे तिमोथेला जेव्हा दुसऱ्या पत्रामध्ये पाऊल त्याला सांगते की तुला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहे. कशावर असं म्हणत आहे? त्या पौलाला फिलिपाची आजीही माहीत आहे,
पाऊलाला तिमोथेची आजी माहित आहे, पाऊलाला तिमोथेची आई ही माहित आहे, त्यांचाही विश्वास माहित आहे आणि आज तिमोथेचाही विश्वास त्याला माहित आहे. हालेलुया. तो विश्वास तिमोथेमध्ये कुठून आला? त्याच्या आजीमधून, आईमधून तिमोथेमध्ये आला. कसा आला? कारण की देवाचं वचन म्हणतो की त्याला बाळपणापासून पवित्र शास्त्रलेख माहित आहे. प्रियानो, केवळ मोठ्यांसाठीच नाही शास्त्र, तो छोट्या लेकरांसाठी पण आहे. आम्ही लहान मुलाने बायबल द्यायला पाहिजे, लहान मुलाने बायबल वाचायला शिकवायला पाहिजे, त्यांना वाचनाची सवय लावायला पाहिजे. हालेलुया. आपल्या घरातले लेकरं असो आणि किंवा मंडळीतले लेकरं असो, त्यांच्याकडं बायबल असणं आवश्यक आहे. हालेलुया. आज आम्ही पाहतो प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीकडे एक मोबाईल असतोय ना. कॉमन मोबाईल आहे का कुणाकडे? सगळ्या कुटुंबासाठी एकच मोबाईल आहे का? नाही. थोडा मोठा झाला की वाटतं का त्याला एक सेपरेट द्या. वाढदिवसाला आम्ही मोबाईल देतो, बायबल देत नाही. हालेलुया. तो विश्वास कसं त्या लेकरामध्ये येणार आहे? तिमोथेमध्ये जो विश्वास आला होता तो आजीमधून, तो आईमधून. त्याच्यामध्ये का आला? कारण की त्यांनी त्याला लहानपणापासून देवाचं वचन शिकवलेलं आहे. बाळपणापासून तिमोथेला शास्त्रलेख माहित आहे आणि म्हणून पाऊल म्हणतो की तुला ते तारण्यासाठी ज्ञानवान करायला समर्थ आहे. जेव्हा शंडाचं तारण झालं किंवा शंडाने बाप्तिस्मा घेतला, कसं बाप्तिस्मा घेतला, केव्हा बाप्तिस्मा घेतला, जेव्हा तो वाचत आहे हे त्याला जेव्हा फिलिपाने उलगडून सांगितलं आणि त्याला कळालं की हेच सुवार्ता आहे आणि मला बाप्तिस्मा घ्यायला काय अडचण. हालेलुया. दुसरं उदाहरण आम्ही पाहूया, प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय आणि 31 आणि 32 वचन. ते म्हणाले, प्रभू ईश्वर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. पहा, आम्हाला माहित आहे की ज्यावेळेस पाऊल आणि सीला त्या बंदीशाळेमध्ये मध्यरात्री प्रभूची आराधना करत आहे, प्रार्थना करत आहे, मंदिराचे पाय डगमगले, भूमिकंप झाला, दरवाजे उघडले, बेड्याही तुटल्या आणि त्या जेलरला असं वाटलं की आता बंदीवान पळून गेले असतील, म्हणून तो स्वतःचा घात करणार होता. इतक्यात पाऊल त्याला म्हणाला की स्वतःला काही इजा करून घेऊ नको, आम्ही सर्व येथे जाऊ. पहा, सुटका झालेली आहे तरी पण हे लोक गेले नाही आणि त्याला वाटले की खरोखर यांच्यामध्ये काहीतरी आहे आणि म्हणून त्याने विचारलं की महाराज, माझं तारण होण्याकरता मी काय करू? आणि पाऊल म्हणाला की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. एवढं सांगून पाऊल थांबला नाही. काय केलं त्या ठिकाणी पाऊलाने? 32 वचन आपण वाचूया. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. त्यांनी त्याला आणि त्याच्या घरातील सर्वांना काय सांगितलं? प्रभूचं वचन सांगितलं. आणि मग रात्रीच्या त्याच घटनेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्याच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. त्याच रात्री पहा हे घडलेलं आहे की जेलरच्या काही जो जेलर आहे त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाला. का झाला? कारण की पाऊलाने फक्त एवढं नाही सांगितलं की येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. इतकं सांगून थांबल्याने त्याने त्यांना प्रभूचं वचन सांगितलं. हालेलुया. त्याने त्यांना काय सांगितलं? प्रभूचं वचन. जेव्हा त्यांनी वचन ऐकलं तेव्हा तो तयार झाला बाप्तिस्मा घेण्यासाठी, तो जेलर आणि त्याचा परिवार. आणि रात्रीच त्यांचा बाप्तिस्मा झाला. फक्त सुवार्ता ऐकल्याने नाही, वचन सांगितल्याने त्यांचं तारण. हालेलुया. आम्हाला वचन अधिक माहीत असणं आणि आम्ही वचनामध्ये अधिक वाढत जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये हे जे वचन आहे ना, त्याच्यामध्ये खरोखर जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्ही देवाचे लोक किंवा देवाच्या सेवक या नात्याने जसं पाऊल तिमोथेला सांगत आहे, तसं आम्ही प्रत्येक जण घेऊ की आम्हाला देवाचं वचन माहीत असणं आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही वाढत जाणं हे फार महत्वाचं आहे. आम्ही अधिक समय देवाच्या वचनामध्ये द्यायला पाहिजे. आम्ही अधिक वेळ देवाचं वचन वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये द्यायला पाहिजे. देवाचं वचन वाचायला इतरांना शिकवायला पाहिजे, ना की मोठ्या लोकांना, छोट्या लोकांना देखील. हालेलुया. आपण वाचूया प्रेषितांचे कृत्य याचा 4-5 अध्याय आणि 18 आणि 19 वचन. 18, 19 आणि 20 वचन. आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले,
जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा. पंडित रमाबाईच्या बायबलमध्ये वाचला पुढे. आणि त्यांनी आपले हात प्रेषितावर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने दुर्गाचे दरवाजे उघडले. त्यांना बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरामध्ये उभे राहून या जीवनाची सर्व वचने लोकांस सांगा. हालेलुया. प्रेषितांना जेव्हा कैदेमध्ये टाकण्यात आला, आम्हाला माहित आहे की दूतांनी येऊन त्यांच्यासाठी काय केलेलं आहे? दरवाजे उघडले. कशासाठी दरवाजे उघडले? त्यांना सांगितले की जा आणि मंदिरामध्ये उभे राहून जीवनाची वचने लोकांना सांगा. हालेलुया. हालेलुया. ह्या खरोखर या वचनामध्ये जीवन आहे, जीवन देणारे हे वचन आहेत. आणि म्हणून आम्ही वचनाचा अभ्यास करणं आणि वचनामध्ये आम्ही अधिकाधिक वाढत जाणे हे फार महत्वाचं आहे. आम्ही स्वतः अभ्यास करणं ना की ऐकणं. हालेलुया. आम्हाला आता सवय लागली की आम्ही कोणाचं तरी ऐकतो आणि मग आम्ही बोलतो. आम्हाला त्याची खात्रीच नसते. हालेलुया. बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे त्याची आम्हाला खात्री नाही. आम्ही कुठून तरी काहीतरी ऐकतो आणि मग आम्ही तेच पुढे फॉरवर्ड करतो. ते वचन असो काही पण असो, आम्ही स्वतः वाचायला पाहिजे. यासाठी की पवित्र आत्मा आम्हाला त्या वचनाचं रहस्य प्रकट करणारा. बिरव्यातली मंडळी आम्हाला माहिती आहे, आम्ही नाही वाचणार आहे ना. पाऊल जेव्हा शिकवत होता, बिरव्या या ठिकाणची मंडळी कशी होती की पाऊल जे शिकवत होता ते लोक परत घरी जाऊन बायबल उघडायचे आणि परत वाचायचे की ते वचन तसंच आहे का. हालेलुया. ते वचन तसंच आहे काय शोधत होते, वचनामध्ये शोधत होते, पवित्र शास्त्रामध्ये. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतो की बिरव्यातली मंडळी ही फार थोर मनाची मंडळी. कारण का? ते पवित्र शास्त्र पुन्हा पुन्हा वाचत होते. कोणीही शिकवो, आम्हाला ते खात्री करून घ्यायचे की हे तसंच आहे का. हालेलुया. तरच आम्ही आमच्या लोकांना, तर आम्ही आमच्या मंडळीला शिकवू शकतो की जे खरं आहे, जे योग्य आहे, जे सत्य आहे ते आम्हाला लोकांना द्यायचं, आम्हाला वाचायचं आहे. हालेलुया. पहा, मेंढपाळच मेंढरांना भोजन देऊ शकतो, लक्षात घ्या. आणि म्हणून मेंढपाळाकडे उत्तम भोजन असायला पाहिजे. 5 प्रकारची सेवा आम्हाला बायबलमध्ये माहिती आहे. पाळक आहे, शिक्षक आहे, संदेष्टा आहे, अजून काय आहे? भविष्यवादी आहे आणि सुवार्तिक आहे. ठीक आहे. परंतु जो पाळक आहे ना, हा महत्वाचा आहे. पाळक मेंढरांना खाऊ घालतो. आणि बाकीचे 4 जे आहेत ना, हे कधीतरी ठीक आहे सप्लिमेंटरी म्हणून. जेवल्यानंतर पण आम्हाला काहीतरी विटॅमिन लागतं आहे ना खायला. तर हे जे 4 आहेत हे विटॅमिन देणारे आहेत. हे भोजन नाही होऊ शकत. जे संदेष्टे आहे, जे सुवार्तिक आहे, जे शिक्षक आहे आणि जे भविष्यवादी आहे ना, हे सप्लिमेंटरी आहेत. आम्ही अन्न देणारे बनायला पाहिजे. आम्ही भोजन द्यायचं ते सप्लिमेंटरी देतात. कधीतरी ते ठीक आहे. पण आम्ही काही मंडळामध्ये पाहतो, एकच रविवार किंवा 2 रविवार पाळक शिकवतात आणि 2 रविवार भाड्याने बोलवतो. मंडळीला आम्ही काही देऊ शकत नाही का? आम्ही जे देतो ना त्याच्याने मंडळी सशक्त बनणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी सांगतो की जीवनाचे सर्व वचन तुम्ही, त्या वचनामध्ये जीवन आहे, त्या वचनामध्ये जीवन आहे. प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय आम्हाला कर्नेल्याचं उदाहरण आम्हाला माहित आहे की कर्नेल्याला ज्यावेळेस परमेश्वराच्या दूताने दर्शन दिलं आणि त्याला सांगितले की पेत्र जो शिमोन आहे त्याला बोलवणार. आणि हे स्टोरी जेव्हा कर्नेल्याने पेत्राला सांगितली, फक्त त्या ठिकाणी एवढंच सांगितलं गेलं की शिमोनाला बोलवून आण आणि त्याच्यापासून तू काय कर, वचन ऐकून घे. परंतु ही जी स्टोरी आहे ही जेव्हा पेत्राने कर्नेल्याच्या घरी जाऊन अनुभव घेऊन आल्यानंतर पेत्राने जेव्हा यरूशलेमातल्या प्रेषितांना सांगितली, तेव्हा सांगताना पेत्र काय सांगत आहे की कर्नेल्याला देवाच्या दूताने काय सांगितलं होतं. त्या 11व्या अध्यायामध्ये ते गोष्ट क्लिअर केलेली आहे. प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन आपण वाचूया. तेव्हा त्याने आपल्या घरात देवदूत उभा राहिलेला कर्नेल्याने आपल्या घरामध्ये देवदूत उभा राहिलेला पाहिला. कसा पाहिला होता हे आम्हाला सांगितले. हे त्याने आम्हाला सांगितले. तो दूत त्याला म्हणाला, यापोस माणसे पाठव आणि पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलावला.
ज्याकडून तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल, ज्याकडून तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल, अशी वचने तो तुला सांगेल. अशी वचने तो तुला सांगणार आहे. हालेलुया. कशाला बोलवायला पाठवलं पेत्राला? की ज्याकडून तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल अशी वचने तो तुला सांगणार. वचन, देवाचं वचन स्तोत्रकर्ता म्हणतो की स्वर्गामध्ये देवाचं वचन सर्व काळ स्थापित केलेलं आहे. आकाश पृथ्वी टळतील परंतु देवाचं वचन कधीही टळणार नाही. आणि म्हणून पेत्राला का बोलावलं पाठवलं कर्नेल्याने, आणि दूताने काय सांगितलं होतं त्याला? की ज्याकडून तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल अशी वचनं तो तुला सांगणार. हालेलुया. त्यामुळे वचनाच्याच द्वारे तारण होणार. आणि म्हणून देवाचा माणूस पूर्ण केव्हा होईल? जेव्हा तो वचनामध्ये पारंगत असेल. हालेलुया. इकडून तिकडून घेतलेलं वचन नाही, आम्ही स्वतः वाचलेलं आणि पवित्र आत्म्याने आम्हाला स्वतःला प्रकट केलेलं, आम्हाला रहस्य, आम्हाला गुज प्रकट करतो पवित्र आत्मा. आणि जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला ते स्पष्ट करतो. पहा, जे वाचतात ना त्यालाच देव उलगडा करून सांगतो. हालेलुया. क्षण वाचत होता, त्याला समजत नव्हतं पण वाचत होता, आणि देवाला माहित होतं की हा धार्मिक व्यक्ती आहे आणि याला ते वचन उलगडून सांगायला पाहिजे. आणि म्हणून त्याने फिलिपाला त्याच्याकडे पाठवलं. मित्रांनो, आज पण पवित्र आत्मा आहे आम्हाला शिकवण्याकरता. जेव्हा तुम्ही वाचत बसताल, जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करताल, पवित्र आत्मा आम्हाला एक एक रहस्य प्रकट करतो. हालेलुया. परंतु ज्यांची शिकायची इच्छा आहे, हालेलुया, जे वाचणार आहे, जे जे ऐकतील, जे वाचतील, जे शिकतील, तेच आपल्या मंडळीला उत्तम भोजन देऊ शकतात. हालेलुया. हालेलुया. आम्हाला वचनामध्ये अधिक वाढायचं आहे. येशूने म्हटलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगणार. हालेलुया. आम्ही अशा पिढीमध्ये राहत आहोत जिथं लोक कमेंटवर आणि लाईकवर जगतात. बरोबर आहे का? जिथं लोक कशावर जगत आहे? आज कमेंट्सवर आणि लाईकवर जगत आहे. देवाच्या वचनाने मनुष्य जगणार. हालेलुया. आणि उठलं की पाहतो किती कमेंट्स आले, किती लाईक्स आले. एखादं काय तर पाठवतो आणि नाही, देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने मनुष्य जगणार. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामध्ये जीवन आहे. का? कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. दूतांनी प्रेषितांना पण हे सांगितले की मंदिरामध्ये उभं राहा, जीवनाचे वचन लोकांना. हालेलुया. हालेलुया. पेत्राला पण हे निरोप पाठवला कर्नेल्याला. दूतांनी हे सांगितलं की त्याला बोलाव, जेणेकरून तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल असं वचन तो तुला सांगणार आहे. आणि म्हणून आम्हाला देवाच्या वचनामध्ये वाढत जाणं महत्वाचं आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 98 वचन आपण वाचू. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि वचन 98. हा, हे परमेश्वरा तुझं वचन स्वर्गामध्ये सर्व काळ निश्चित आहे. खात्रीने देवाचं वचन ते कधीच टळत नाही. आकाश पृथ्वी टळतील परंतु देवाचं वचन कधी टळणार नाही. म्हणून काय लिहिलेलं आहे? देवाचं वचन कुठं स्थिर आहे म्हटलेलं आहे? आकाशामध्ये म्हटलं का स्वर्गामध्ये म्हटलं? काय लिहिले वचन वाचा? स्वर्गामध्ये आहे. आकाश खूप आहे. हालेलुया. पण वचन कुठं स्थापित केलेलं आहे? स्वर्गामध्ये केलेलं आहे. म्हणून म्हटले आकाश पण टळतील, पृथ्वी पण टळेल, पण देवाचं वचन कधी टळणार नाही. हालेलुया. स्वर्ग कधीच टळणार नाही. तो स्वर्गामध्ये एकदाच स्थापित केलेलं. लक्षात घ्या, देवाचं वचन एकदाच स्थापित केलेलं आहे, एकदाच बोललं गेलेलं आहे, एकदाच लिहिलं गेलेलं आहे. ते सर्व काळासाठी आहे. हालेलुया. देवाचं वचनला आम्ही कधी अपडेट नाही करू शकत. आमच्या मोबाईलमध्ये सगळे ठिकाणी आता फंक्शन आहे ना अपडेट करायचं. काही दिवस झाले की मग ते चॅनल असो, ते ॲप असो, त्याला अपडेट करावं लागतो. देवाच्या वचनाला कधीच अपडेट करावं लागणार. ते ऑलरेडी अपडेटेड आहे. तुम्ही कधी पण वाचा, किती वर्षांनी वाचा, तुम्हाला नवीनच गोष्टी शिकवणार. हालेलुया. हालेलुया. कारण ते एकदाच लिहिलेलं आहे, एकदाच बोललेलं आहे, एकदाच घडलेल्या गोष्टी आहे, परंतु ते सर्व काळासाठी केलेल्या गोष्टी आहेत. हालेलुया. एक वचन आपण वाचूया. 2 पेत्र याचा पहिला अध्याय, 2 पेत्र पहिला अध्याय 16 वचनापासून.
दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि त्याचं 16 वचनापासून. कारण जेव्हा मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पराक्रम व येणे ही तुम्हाला कळवली, तेव्हा आम्ही चतुर्याने कल्पिलेल्या कहाण्यास अनुसरत होतो, असे नव्हे तर आम्ही त्याच्या मोठ्या वैभवाचे प्रत्यक्ष पाहणारे होतो. हा पेत्र म्हणत आहे की आम्ही त्याच्या मोठ्या वैभवाचे प्रत्यक्ष पाहणारे होतो. म्हणजे पेत्राने जे रूपांतर पाहिलं येशू ख्रिस्ताचं त्या डोंगरावरती, त्या रूपांतराबद्दल पेत्र या ठिकाणी सांगत आहे की आम्ही त्याचं प्रत्यक्ष रूपांतर, आम्ही त्या ठिकाणी त्याचं वैभव पाहिलेलं आहे. पुढं, कारण त्याला देव बापापासून सन्मान व गौरव मिळाले, तेव्हा त्याच्याविषयी फार तेजस्वी गौरवापासून अशी वाणी आली की हा माझा प्रिय पुत्र आहे. हा पेत्र म्हणतो की आकाशापासून अशी वाणी आली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्या ठाई मी संतुष्ट आहे. 18 वचन. आणि पवित्र डोंगरावर त्याच्याबरोबर असताना आम्ही ही आकाशातून आलेली वाणी ऐकली. पेत्र म्हणतो की आम्ही त्याच्या सोबत असताना आम्ही आकाशातून, तो शब्द बरोबर नाही, आम्ही स्वर्गातून आलेली वाणी ऐकली. आणि आपल्या जवळ अधिक निश्चित असे अभिवचन आहे. आपल्या जवळ अधिक निश्चित असे भविष्यवचन आहे. पेत्र काय म्हणतो लक्षात घ्या, मी कुठून आलेली वाणी ऐकली म्हणतो. कुठून आलेली वाणी? स्वर्गातून आलेली वाणी ऐकलं. पण पुढे तो काय म्हणत आहे की आमच्याकडं अधिक निश्चित असं भविष्यवचन आहे. स्वतः स्वर्गातून आलेला देवाचा आवाज ऐकून पण तो म्हणत आहे की जरी आम्ही देवाचा आवाज ऐकला तरी पण आमच्याकडं अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे अधिक निश्चित असं देवाचं वचन आहे. हालेलुया. भविष्यवचन आहे. पुढं, ते अंधाराच्या ठिकाणी प्रकाश, ते अंधाराच्या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे असे मानून दिवस उजळेपर्यंत दिवस उजाडेपर्यंत पहाटेचा तारा व पहाटेचा तारा तुमच्या अंतःकरणामध्ये उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे चित्त द्याल, तुम्ही त्याच्याकडे चित्त द्याल तर बरे कराल. हालेलुया. जरी देवाचा आवाज स्पष्टपणे पेत्राने ऐकला तरी तो म्हणतो हा आवाज जरी आम्ही ऐकला तरी पण आमच्याकडं अधिक खात्रीचं वचन आहे, अधिक खात्रीचं वचन आहे. हालेलुया. देवाचा आवाज पण ऐकला आणि त्या आवाजासोबत आमच्याकडे अजून एक वचन पण आहे, हे पण खात्रीचं आहे, निश्चित आहे. हालेलुया. आणि तो म्हणतो की जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे चित्त द्याल तर बरे कराल. हालेलुया. आम्हाला देवाच्या वचनाकडे चित्त लावायचं. देवाचा माणूस कसं पूर्ण होणार आहे तर तो देवाच्या वचनाकडे चित्त लावतो. केवळ आम्हीच नाही, मोठे लोक नाही. मी सुरुवातीला सांगितलं की लहान लेकरांनाही बायबल वाचायला शिकवा, त्यांना बायबल द्या, प्रत्येकाला एक बायबल द्या. जे ते वाचायला शिकतील तर देव त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करेल. तिमोथेला बाळपणापासून शास्त्रलेख माहीत आहे म्हणून तिमोथेमध्ये तो विश्वास आलेला आहे. विश्वास असंच नाही आला, विश्वास वचनाने येतो. 2:10-17 काय म्हणतो? विश्वास तर वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने. त्यांनी त्याला बायबल वाचायला शिकवलं ना, तेव्हाच त्याच्या आजीतला आणि आईचा विश्वास तिमोथेमध्ये आला, तो वचनाच्या द्वारे आला. हालेलुया. जर आमचा विश्वास आमच्या लेकरांमध्ये, आमच्या मंडळींमध्ये ट्रान्सफर व्हायला पाहिजे तर आम्ही जितकं त्यांना वचनामध्ये वाढवणार आहोत तितकं मंडळी विश्वासामध्ये वाढणार आहोत. हालेलुया. तितकं आम्हाला देवाचं वचन अभ्यास करायचा आहे आणि आम्हाला देवाच्या वचनाकडे चित्त द्यायचं आहे, यासाठी की देवाचा माणूस प्रत्येक चांगल्या कामासाठी पूर्ण होऊन सज्ज असावा. प्रेज द लॉर्ड. देवा करू आम्हाला या वचनाद्वारे तो आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. आम्ही आमचे डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करणार आहोत. पास्टर किल्लो आमच्यामध्ये ते प्रार्थना करतील, आपण त्यांच्यासोबत प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वरा, स्तुतीस पात्र बॅशोग्य अशा आमच्या अब्बा पिता, तुझ्या पवित्र नावाला आम्ही गौरव सन्मान महिमा देतो. राजा, सुंदर राजा, तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येक तुझ्या दासांना बोध केलेला आहे, मार्गदर्शन